तुळशीची माळ आहे, तुम्ही लवकर माळ घालून घ्या, नाही तर तुमचं आमचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. पवित्र तुळशीची माळ, कारण आपलं कुळ सुधारायचं असेल, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, चांगलं झाडाचं फळ मिळा वाटत असेल तर तेवढंच बीज विशुद्ध असलं पाहिजे. बीज शुद्ध असेल तर फळं सुद्धा शुद्ध जन्माला येत असतात. कारण माय बाप माझ्या माऊलीचं बीज बी शुद्धच होतं. परी पाहे बीज शुद्ध अंगी, एवढं सोपं आहे सांभाळणं, एवढं सोपं नाही. बोलण्यासारखा फार मार तेवढा सोपा नाही. गप्पा मारल्या की तुम्हाला ऐका वाटतंय आणि इकडे शिरलं की नगस वाटतंय. विठाला भाव लक्षात ठेवा. या जगामध्ये माझ्या सावताबाबाचा गुरु देव झाला आणि हात ठेवला, हात ठेवल्या ठेवल्या अनुग्रह झाला आणि अनुग्रह झाला ज्ञानाची प्राप्ती झाली. जशी ज्ञानाची प्राप्ती झाली तशी चराचरामध्ये जगाचा बाप दिसू लागला. मग कांद्यामध्ये दिसू लागला, फळामध्ये दिसू लागला, भाजीमध्ये दिसू लागला. जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. जिकडं बघल तिकडे जगा समाधान दिसू लागला. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा रे. मोठ नाडा वीर दोरी अवघी व्यापली पंढरी. पंढरपूर माझा असणारा माझा मन आहे. या कांद्याला माझा पांडुरंग म्हणतो, या लसणाला माझा पांडुरंग म्हणतो. या विश्वातला पहिला डॉक्टर सावताबाबा आहे. कांदा दिला की ताप कमी होते हे सावताबाबाने सांगितलं, म्हणून माझा पांडुरंग कांदा आहे. लसणाला असणारे शरीरातले ब्लॉकेज कमी होतात, म्हणून सावताबाबाने लसणाला देव सांगितलं, म्हणून लसण खा. अरे कितीही शुगर असू द्या, 15 दिवस एक एक हिरवी मिरची खा, लसूण मिरची कोथिंबिरी एक एक मिरची कच्ची खा, 15 दिवस कसली बी शुगर गायब होती. सावताबाबाचं डॉक्टर कोण आहे हे माझं नाही म्हणत, पण म्हणून ज्यांनी ज्यांनी याला कांद्याला देव मानला ते औषध आहे, ज्यांनी मुळ्याला देव मानला ते औषध आहे, ज्यांनी कोथिंबीरीला देव मानला ते औषध आहे, ज्यांनी मिरचीला देव मानला ते औषध आहे. मोठंच पाणी पिल्यास नसणारा रोग सुद्धा आपोआप नष्ट होतो. म्हणून मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी. कसल्याही माणसाचं पोट दुखत असेल, नाड्यावर पालत पडा, 2 मिनिटात पोट जाईल. विठाला नाडा माहित आहे का पक्वाचे बाबा? विठाला सावताबाबाचा प्रत्येक अभंग विशेषत्व नाही, विशेष आहे. माझ्या सावताबाबांनी या विश्वातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये देव बघितलाय. तुम्हा आम्हाला जिवंत माणसामध्ये देव दिसत नाही, तुम्हाला आम्हाला निर्जीव वस्तीमध्ये कधी देव दिसेल माय बाप हो. अरे सावताबाबा एकमेव होऊन गेला, ज्यांनी संताची शिकवण दिली ते सगळे संत यांच्याच पशी आले, हे लक्षात ठेवा. म्हणून औषध देणारा संत हा लोक टानाटोना म्हणतात, लोक काही बोलतात, ही त्यांच्या डोक्याचं येड आहे. एकदा वारं वाहू लागलं माणूस मोठं होऊ लागला की लोक पाय वळतात. विठाला